In a BSc third sem, there are two papers of chemistry. First paper is inorganic chemistry and second paper is physical chemistry. So we are started with a second unit from first paper inorganic chemistry. In this unit, we discuss ionic solids, metallic bonding and the acid and bases. तर सगळ्यात पहिले जे काही आयनिक सॉलिड्स आहे हे आपण स्टार्ट करू. तर आयनिक सॉलिड मध्ये एक मेन कॉन्सेप्ट आहे. तो मेन कॉन्सेप्ट म्हणजे कोणता? तर आयोनिक बॉन्डचा. आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. आता हा जो काही आयनिक बॉन्ड आहे, हा आयनिक बॉन्ड म्हणजेच काय? तर ज्यावेळेस अपोजिटली चार्ज्ड आयन्स येतात, ए प्लस आणि बी मायनस, म्हणजे हा एक झाला कॅटायन आणि हा झाला एनायन. ते दोन्ही अपोजिटली चार्ज जे आयन्स आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो. ठीक आहे, की ज्याच्यामुळे सॉलिडमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये हे दोन्ही आयन्स एकमेकांसोबत काय असतात? बाइंडेड असतात. हा जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की ज्याच्यामुळे अपोजिटली चार्ज आयन्स एकमेकांसोबत बाइंडेड आहे, याच फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. यालाच आपण काय म्हणतो? आयनिक बॉन्ड. ठीक आहे. तर सिंपल त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची आयनिक बॉन्डची. इट इज अ टाइप ऑफ केमिकल बॉन्डिंग दॅट इन्व्हॉल्व्स द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड आयन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या लक्षात घ्यायचे डेफिनेशन आयनिक सॉलिडची. आता आयनिक सॉलिड कशाला म्हणायचं? तर असे सॉलिड, ठीक आहे, असे सॉलिड की ज्याच्यामध्ये अपोजिटली चार्ज्ड आयन्स प्रेझेंट आहेत आणि त्यांची जी काही अरेंजमेंट आहे ही अल्टरनेट अरेंजमेंट आहे. आणि जे काही दोन्ही आयन्स आणि कॅटायन्स आहे, अपोजिटली चार्ज आयन्स आहे, त्यांचा साईज सुद्धा हा कसा आहे? डिफरंट आहे आणि त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तर आपण म्हणू की आयनिक सॉलिड म्हणजे कोणते सॉलिड? तर आयनिक सॉलिड म्हणजे असे सॉलिड की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, म्हणजे तो कशाने बनलेला आहे? तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे काही आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ते आहेत अपोजिटली चार्ज्ड आयन्स, म्हणजे एक असेल कॅटायन आणि एक असेल एनायन. कॅटायनवर चार्ज असेल पॉझिटिव्ह, एनायनवर चार्ज असेल निगेटिव्ह. त्याच्यानंतर साईज जर कम्पेअर केलं तर साईज मध्ये कॅटायन असतात स्मॉलर, एनायन असतात लार्जर इन अ साईज. ठीक आहे. त्यानंतर हे जे काही अपोजिटली चार्ज आयन्स आहे ते सॉलिड फॉर्म मध्ये, या सॉलिड मध्ये अल्टरनेटिव्हली काय होतात? अरेंज होतात. म्हणजे सगळ्यात पहिले कॅटायन, त्याच्यानंतर लार्जर साईज असलेला एनायन, मग परत कॅटायन आणि परत एनायन. ठीक आहे. आणि ही अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट काय होत राहते? रिपीट होत राहते. ठीक आहे, या पद्धतीने. आणि अशी एक काय बनेल? या ठिकाणी 3D एक स्ट्रक्चर तयार होईल. ओके. आणि त्याच्यानंतर हे जे काही अपोजिटली चार्ज आयन्स आहे यांच्यामध्ये काय असेल? स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे यालाच आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. तर आयनिक सॉलिड म्हणजे असे सॉलिड की ज्यांच्यामध्ये अपोजिटली चार्ज आयन्स म्हणजे कॅटायन्स आणि एनायन्स which are differ in a size, they are arranged in an alternate manner and between these ions there is a strong electrostatic force of attraction is present. तर अशा सॉलिडला आपण काय म्हणतो? आयनिक सॉलिड म्हणतो. नेक्स्ट टॉपिक इज जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयनिक सॉलिड. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज आयनिक सॉलिड having the higher values of melting point and the boiling point. Now melting means a breaking of crystal. As the electrostatic attraction in ionic solid is greater, because of that ionic bond is stronger one, and to break that strong ionic bond we required higher energy, and if we have required a higher energy then value of melting point will be higher one. Okay, now this melting point of ionic solid and the boiling point of ionic solid affected by the two factors. Two factors are, first one is the charge on ions and second is the size of ions. So we discuss first charge on ions. If more charges present on ions, then
stronger ionic bond formed. Stronger ionic bond formed. If stronger ionic bond is formed, then we require higher energy to break this stronger ionic bond. Therefore, melting point of ionic solid will be high. Okay. Now let's take an example. We consider NaI and MgO. Okay. Now here melting point of NaI is 801 degree Celsius and melting point of MgO is 2800 degree Celsius. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मेल्टिंग पॉइंट MgOचा हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू NaI. आता रिझन काय असेल तर रिझन आपण चेक करू. जर आपण NaI ला जर चेक केलं तर Na वर +1 चा चार्ज आहे आणि I वर -1 चा चार्ज आहे. पण MgO ला जर कन्सिडर केलं तर मॅग्नेशियम जो आहे याचा +2 चार्ज आहे आणि ऑक्सिजनवर सुद्धा -2 चा चार्ज आहे. म्हणजेच MgO मध्ये चार्जेस हे जास्त आहेत ॲज कम्पेअर टू NaI. तर ज्याच्यामध्ये चार्ज जास्त असेल त्याचा मेल्टिंग पॉईंट काय राहणार, हाय राहणार. ठीक आहे, तर या ठिकाणी MgOचा मेल्टिंग पॉईंट NaI पेक्षा काय राहणार, जास्त राहणार. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर, सेकंड इज साइज ऑफ आयन्स. जर लार्जर साइज ऑफ आयन्स असेल, आयन्सचा साइज हा लार्जर असेल तर आयनिक बॉन्ड जो आहे, आयनिक बॉन्ड विल बी वीकर. रिझन काय, तर इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन त्या ठिकाणी कमी राहील, वीक राहील. आणि जर आयनिक बॉन्ड हा वीकर असेल तर मेल्टिंग पॉइंटची जी काही व्हॅल्यू आहे ही कशी असेल, लो असेल. म्हणजे स्ट्रॉंगर आयनिक बॉन्ड तर हायर व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉइंट, आणि जर आयनिक बॉन्ड हा वीकर असेल तर मेल्टिंग पॉइंट सुद्धा काय राहील, लो राहील. ठीक आहे, आता याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. NaF आणि NaI. ओके, NF जो आहे याचा मेल्टिंग पॉइंट नियर अबाउट 1270 डिग्री सेल्सिअस आहे आणि NaIचा आहे नियर अबाउट 801 डिग्री सेल्सिअस. आता जर इथं आपण कम्पेअर केलं तर दोन्ही याच्यामध्ये Na पॉझिटिव्ह आयन हा कॉमन आहे. ठीक आहे, इथे Na पॉझिटिव्ह, इथे Na पॉझिटिव्ह आयन कॉमन आहे. दोघांवरही जो चार्ज आहे हा -1चा आहे. फ्लोरिनवरही -1, आयोडीनवर सुद्धा -1. पण या ठिकाणी जर कम्पेअर केलं तर F- आयन आणि I- आयन याच्यामध्ये जो काही साईज आहे हा साईज आयोडीन आयनचा काय आहे, जास्त आहे. म्हणजे आयोडाइड आयनचा साईज फ्लोराईड आयनपेक्षा काय आहे, जास्त आहे. की ज्याच्यामुळे जो काही अट्रॅक्शन आहे हा इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन NF मध्ये काय असेल, स्ट्रॉंगर. ठीक आहे, तर स्मॉलर साईज ऑफ फ्लोराईड आयनमुळे NF मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन जास्त आहे, ज्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंट काय आहे, हायर आहे. आणि आयोडाइड आयनचा जो काही साईज आहे हा लार्जर असल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन कसं असेल, वीक असेल, की ज्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंट कसं आहे या ठिकाणी लो आहे.